गोरस बेचन आये हाट, कान्हारे मन मोहन लाल, सबही बिसरु देखी गोपाल। कहाँ पग डारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा। कान्हारे मन मोहन लाल, सबही बिसरु देखी गोपाल। हूँ तो थकित भय रे तुका, हूँ तो थकित भय रे तुका, भागा रे सब मन का धोखा। कान्हारे मन मोहन लाल, सबही बिसरु देखे गोपाल। संतांसी रंजवो चित्तासे अपुलिया, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। भजे व्रजैकमण्डलं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं। सुपेक्षगुच्छमस्तकं सुनादवेणु हस्तकं आनन्दरङ्गसागरं नमामि कृष्णनादिनम्। आत्मरूप गणेश स्मरण सकल विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारामि आता। मैं भोले घर जाने बाट, गोरस बेचनाये हाट। कान्हारे मन मोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल। प्रस्तुत आजच्या आपल्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे। आज आपलं हे काल्याचं कीर्तन आहे। आपल्या वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे, आपण जो जो काय उत्सव करत असतो त्या उत्सवाची परिसमाप्ती काल्याच्या कीर्तनाने करतो। मग तो उत्सव 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, महिन्याचा असो का वर्षाचा असो, त्याची सांगता म्हटली की काल्याच्या कीर्तनाने। काल्याचं कीर्तन झालं की उत्सव संपला। काला हा समाप्तीचा निदर्शक आहे। दुसरा महत्वाचा भाग असा, काला हा परिपूर्णतेचा द्योतक आहे। काल्याच्या कीर्तनाने केवळ आपल्या या कार्याची समाप्तीच होते असं नसून आपल्या या कार्याला पूर्णत्व प्राप्त होतं। तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम। पूर्ण स्वरूप परमात्म्याच्या चिंतनाने या कार्याला पूर्णत्व येतं। आणि तिसरा महत्वाचा भाग की काल्याच्या रूपाने भगवंत आपल्याला प्रसाद देत असतो। भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ। भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ। पंढरीनाथ भगवान आज आपल्याला काल्याच्या रूपाने प्रसाद देणार आहे। असा हा त्रिवेणी संगमात्मक आजचा कार्यक्रम आहे। तर कोणी म्हणेल मग प्रसादाचा जर आजचा कार्यक्रम असेल तर येऊ द्या लवकर, 7 दिवस इथेच आम्ही अडकून पडलेलो होतो, आमची काही कामं आहेत, येऊ द्या तो प्रसाद लवकर। तर तो प्रसाद सेवन करण्याची रीत सांगितलेली आहे। तो तसा सेवन करता येत नाही आणि तसा जर सेवन केला तर तो प्रसादही होत नाही, ते मुरमुरे खाल्ले असं होईल।
चौपाटीला भेळ खाणं काय, हे मुरमुरे खाणं काय, फरक काही नाही. तर हा प्रसाद सेवन करण्याची रीत आहे. अगोदर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायचं असतं, ते श्रवण करायचं असतं, नंतर तो काल्याचा प्रसाद प्राप्त होत असतो. भगवंताची कथा गायल्याशिवाय तो प्रसादच होऊ शकत नाही. जशी ती सत्यनारायणाची पोथी वाचल्याशिवाय तो शिरा प्रसाद होऊ शकत नाही. एरवी तो शिरा, पण पोथीतून आल्यानंतर तो प्रसाद. तसं दहीलाया मुरमुरे काला हा आपल्याला प्रसाद केव्हा प्राप्त होईल? ज्यावेळेला आपण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र श्रवण करू गाऊ, त्यावेळेला तो प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे. तुम्ही म्हणाल मग ते कोणतं चरित्र सांगणार? तुकोबांनी त्याचा निर्देश केलेला आहे. चरित्र ते उच्चार उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाने गोकुळात जे चरित्र केलेले ते आजच्या प्रसंगी सांगावं. गोकुळातच का सांगावं बरं? याचं एक जबरदस्त कारण मी आपल्या लक्षात आणून देतो. गोकुळातलं चरित्र का सांगावं? तर काला जो भगवंताने केलेला आहे तो गोकुळातच केलेला आहे. म्हणून मथुरेत गेल्यावर केला नाही की द्वारकेत गेल्यावर केला नाही. भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचे हे 3 कालखंड पडतायत. पहिला कालखंड आहे गोकुळातला. वयाच्या 11.5 वर्षापर्यंत भगवान श्रीकृष्ण गोकुळात होते. त्यानंतर अक्रूर न्यायला येतो आणि तो भगवंताला मथुरेला घेऊन जातो. हा दुसरा कालखंड सुरू होतो. या दुसऱ्या कालखंडामध्ये भगवंत मथुरेला गेल्यानंतर कंसाचा वध करतात आणि तिथलं राज्य हे उग्रसेनाला देतात. ते स्वतः स्वीकारत नाही. उग्रसेना आग्रह करतो तरी स्वीकारत नाही. वास्तविक कंसाला मारल्यानंतर ते राज्य कोणाचं झालं होतं? भगवान श्रीकृष्णाचं. परंतु भगवंताने ते स्वीकारलं नाही. का? कंस हा अवैध राजा होता, विधीपूर्वक राजा झालेला नव्हता. त्याने आपला बाप जो उग्रसेन त्याला कैद केलं होतं आणि स्वतःच बळच राजगादीवर बसलेला होता. तो विधीपूर्वक झालेला नसल्यामुळे ते राज्य उग्रसेनाचं नव्हतंच. म्हणून भगवंताने विचार केला जर ही गोष्ट न्यायालयात गेली तर न्यायालय हाच निर्णय देईल की राज्य उग्रसेनाचंच आहे, कृष्णाचं नाही. कारण कंसाचं नव्हतंच. म्हणून ते आपलं होणार नाही. म्हणून ज्याचं त्याला देणं हाच खरा धर्म आहे. आणि आपण जर धर्मरक्षणा करता इथे आलेलो आहोत तर आपण हा अधर्म करणं हे चुकीचं होईल. म्हणून भगवंताने त्याचं राज्य त्याला दिलं. तुकोबाराने स्पष्ट म्हटलंय, दिले उग्रसेना मथुरेचे राज्य. मथुरेचं राज्य देवाने उग्रसेनाला दिलं. ज्याचं त्याला देणं हाच खरा धर्म आहे. एवढा धर्म जरी प्रत्येकाने स्वीकारला तरी मला असं वाटतं कल्याण होईल सर्वांना. ज्याचं त्याला देणं, ज्याचे दिले त्यासी पावे फळ आपणासी. म्हणून भगवंताने ते राज्य उग्रसेनाला दिलं आणि आपण तिथे सहाय्य करू लागलो. परंतु त्याही कालखंडामध्ये जरासंधाने 17 वेळा स्वाऱ्या केल्या मथुरेवर. कारण जरासंध हा चिडून होता भगवान श्रीकृष्ण. कंस हा जरासंधाचा जावई होता. जरासंधाच्या 2 मुली आस्ती आणि प्राप्ती ह्या कंसाला दिलेल्या होत्या. म्हणून जरासंधाने विचार केला की ह्या कृष्ण यानेच आपल्या मुलींना वैधव्य आणलेलं आहे, आपल्या जावयाला मारलेला आहे. म्हणून तो सारखा स्वाऱ्या करायचा पण युद्धाला टिकायचं नाही, पळून जायचं. तेव्हा देव विचार करू लागले हा स्वारी तर करतो आणि टिकत तर नाही, याचा उद्देश काय? भगवंताने लक्षात घेतलं आपण इथे दिसतो आहे म्हणून हा चिडून येतो आहे. त्यापेक्षा आपण इथे न थांबलेलं बरं ना. आपल्यामुळे जर इथल्या जनतेला त्रास होत असेल तर आपण इथे थांबणं अनुचित आहे. म्हणून देवाने निर्णय घेतला आणि
मथुरा सोडली आणि समुद्राकडे जागा मागून घेतली आणि स्वतंत्र द्वारकापुरी वसवली. तेथे दैती उपसर्ग केला लोका, रचिली द्वारका तुका म्हणे. तेथे दैती उपसर्ग केला लोका, तेथे जरासंधाने लोकांना उपद्रव दिला म्हणून रचिली द्वारका तुका म्हणे. द्वारकापुरी निर्माण केली आणि भगवान तिथे राजे झाले. गड्यांनो, राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी वैसा. आणि भगवंताचं राज्य हा तिसरा कालखंड, द्वारकेतलं राज्य सुरू झाला हा तिसरा कालखंड. इतकं राज्य उत्तम चालवलं भगवंतानी की त्या राज्याचा गौरव जगद्गुरु तुकोबारांनी अर्ध्याच चरणात केलेला आहे की भगवान श्रीकृष्णाने द्वारकेचं राज्य किती उत्तम केलं. काही चिंता कोणा नाही कवणे विशी, करी द्वारकेसी राज्य देव. देव द्वारकेसी राज्य करी. कसं करी? काही चिंता कोणा नाही कवणे विशी. कोणालाच चिंता नव्हती आणि कशाचीच नव्हती, असं राज्य भगवंताने द्वारकेत केलं. आता सध्या आपलं राज्य कसं चाललंय? कोणालाही चिंता आहे आणि कशाची आहे, परंतु भगवंताचं द्वारकेचं राज्य हे अतिशय उत्तम रीतीने त्यांनी केलं. कोणालाच चिंता नव्हती आणि कशाचीच नव्हती. हा तिसरा कालखंड. आणि याच कालखंडामध्ये भगवंताने पांडवांना सहाय्य केलं, कौरवांचा नाश केला आणि हस्तिनापूरचं राज्य धर्माच्या स्वाधीन केलं. अर्जुनाच्या माध्यमातून भगवद्गीता सांगितली, उद्धवाच्या माध्यमातून भागवत सांगितलं आणि भावी जनतेला आपल्या उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आणि निजधाम गमन. हा तिसरा कालखंड. पहिला गोकुळातला, दुसरा मथुरेतला आणि तिसरा द्वारकेतला. पण या तीन कालखंडापैकी काला जो भगवंताने केलेला आहे तो फक्त गोकुळातच केलेला आहे. मथुरेत गेल्यावर काला केला नाही की द्वारकेत गेल्यावर केला नाही. म्हणून गोकुळातच केलेला असल्यामुळे गोकुळातलं चरित्र आजच्या प्रसंगी सांगा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तर तो काला केला भगवंताने जो गोकुळात, तो का केला, कोणाबरोबर केला, देवाने त्याच्यातून काय साधवलं आणि आज तुम्हाला आम्हाला त्याचा विचार करण्याची गरज काय? मला एक मधून मधून नेहमी शंका येते की प्रत्येक सप्ताहाच्या शेवटी काल्याच्या कीर्तनाची पद्धत का संतांनी हा प्रकार घालून दिला? 7 दिवसाच्या कीर्तनकाराने आपल्या इच्छेप्रमाणे, लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कोणताही अभंग घ्यावा आणि निरूपण करावं, पण समारोप करायचा म्हटला की तो काल्याच्या कीर्तनाने हा दंड का घालून दिला? तर या संतांची नेमकी भूमिका काय? तर तो मार्मिक भाग मी आपल्याला शेवटी काल्याचा विषय सांगताना सांगेन. तूर्त अभंगाचा भावार्थ संपू. तर काला जो भगवंताने केलेला आहे तो गोकुळातच केलेला आहे. म्हणून गोकुळातलं चरित्र सांगणारा अभंग आज सेवेला घ्यावा लागतो. म्हणून बालकडेचे अभंग, गवळणीचे अभंग आणि काल्याचे अभंग या 3 सदरातले अभंग सेवेकरता घेता येतात. म्हणून गवळणीचे जे अभंग आहेत त्यातील ही एक गवळण मी आज आपल्या पुढे सेवेकरता घेतलेली आहे. गवळण अशी आहे. मै भुली घर जाने बाट, गोरस बेचनाये हाट, कान्हा रे मन मोहन लाल, सवहे विसरू देखे गोपाल. भगवंताच्या दर्शनाला जिची योग्य भूमिका झालेली आहे असे एक गवळण आपला दहीदूध विकण्याकरता म्हणून मथुरेच्या बाजाराला निघालेली आहे. गोकुळवासी लोकांचा हा एकमेव व्यवसाय होता, दुग्ध व्यवसाय. दहीदूध तूप लोणी मथुरेच्या बाजाराला घेऊन जायचं, विकायचं आणि त्याच्यावर आपला निर्वाह करायचा. त्यामुळे ती गवळण दहीदूध तूप लोणी घेऊन मथुरेच्या बाजाराला निघालेली आहे. दुडीवर दुडी तिने आपली तयार केली आणि एकावर एक रचून अशी ती निघालेली आहे. योग असा तिच्या जीवनातला चांगला की रस्त्यात तिला भगवंताचं दर्शन झालं. भगवंताचं दर्शन केव्हा होईल याचा नक्की भाग सांगता येत नाही, पण त्याचा ठोकताळा मात्र सांगता येण्यासारखा आहे की ज्या वेळेला आपल्या अंतःकरणाची योग्य भूमिका ज्या क्षणी तयार होईल
त्या क्षणी भगवान दर्शन देतो. मग तो काल कसा आहे, तो कुठल्या ठिकाणी आहे, हा काहीच भाग राहत नाही. अंतःकरणाची भूमिका ज्या क्षणी तयार झाली त्या क्षणी दर्शन. अक्रूराला भगवंताने दर्शन केव्हा दिलं माहिती आहे का? यमुनेत स्नान करण्याकरता बुडी मारली. बुडी मारली असताना खाली पाण्यात त्याला भगवंताने दर्शन दिलं. खाली पाण्यात. अंतःकरणाची भूमिका ज्या क्षणी तयार होईल त्या क्षणी भगवान हा दर्शन देत असतो. तराजू आहे, तराजू आपला काटा. त्या तराजूचा जो मधला काटा आहे तो मध्यावर तो काटा केव्हा येतो? समान वजन होईल तेव्हा. पारड्यात जे आपण वजन टाकलं 1 किलो 2 किलो 5 किलो 10 किलो काय टाकलं असेल त्याचं समान वजन दुसऱ्या पारड्यात जेव्हा होईल त्यावेळेला तो मध्यावर येतो. तो जोपर्यंत समान भाग होत नाही तोपर्यंत तो मागे मागे दाखवतो. टाक अजून, टाक अजून, काय एमड्यासारखं करतो, थोडं टाक अजून. ज्या वेळेला समान वजन होईल त्या क्षणी तो मध्यावर येतो. तसं भगवंताचं दर्शन त्याच क्षणी आपल्याला घडतं की ज्या वेळेला आपल्या अंतःकरणाची वृत्ती ज्या क्षणी तयार होईल तेव्हा तिची अंतःकरण वृत्ती भगवंताशी तन्मयची झालेली, सातत्याने प्रभूचं चिंतन स्मरण, ती देहदूत विकण्याकरता जरी बाजाराला निघाली तरी तिची वृत्तीची तयारी ज्या क्षणी झाली त्याच क्षणी त्याच रस्त्यात देवाने तिला दर्शन दिलं. भगवंताचं दर्शन झालं. मनमोहक ते स्वरूप. त्या दर्शनानंदामध्ये ते अगदी मग्न झालेले, बेहोश झालेले, आनंदमय झालेले. परंतु तो आनंद लुटत असतानाही तिचं कर्मबंध मात्र पडलं नाही. एक लक्षात घ्या, भगवंताचं दर्शन झाल्यानंतरही प्रारब्धवशात देहाची जशी कर्म असतात तशी ती घडत असतात. कर्म बंद पडत नाही. आणि भगवत दर्शनानंतर जर कर्म बंद पडली तर भगवत दर्शन घडणं हा एक रोग होईल. म्हणून पंचदशीकारांनी विद्यारण्य स्वामींनी पंचदशीमध्ये सांगितलेलं आहे की तो रोग होईल. जसा का त्या अमकात दिसत नाही, तुम्हाला माहित नाही का, त्यांना पॅरालिसिस झाला, ते पडलेत आता गल्लीमध्ये, बाहेर त्यांना हालचाल नाही, काय नाही. तसे हे हभ का दिसत नाही म्हणे, त्यांना देव भेटला ना तर ते. तसं भगवंताचं दर्शन घडणं हा एक रोग होईल. भगवंताच्या दर्शनानंतरही प्रारब्ध कर्मानुसार शरीराची तशी तशी कर्म घडत असतात. ही दैदूत विकण्याचं जे कार्य हाती घेऊन निघाली होती ती तशीच पुढे चाललेली आहे. ती मथुरेमध्ये गेली, पण तिच्यात एक मात्र बदल पडला. काय? मथुरेत गेल्यानंतर तिने जी आरोळी मारायला सुरुवात केली ना ती जरा वेगळीच आरोळी झाली. वास्तविक आपण जो माल घेऊन बाजाराला जातो आरोळी कोणती मारतो? जो माल नेला असेल त्याची. वांगी जर आपण नेलेली असली तर बटाटा घ्या बटाटा, वांगी घ्या वांगी म्हणतो. आळूची भाजी जर नेली असेल, फ्लावर नेली असेल, कोबी नेली असेल, जे आपण नेतो त्याची आरोळी मारतो. आता ही दहीदूध विकण्याकरता जर मथुरेच्या बाजाराला गेली होती तर हिने कोणती आरोळी मारायला पाहिजे होती? दही घ्या दही, दूध घ्या दूध. आपण पंढरपूर मध्ये आरोळ्या ऐकतो, दही घ्या, जोराने ओरडतात, कारण मधल्या मठात ऐकू गेलं पाहिजे तो आवाज. दही घ्या दूध घ्या, तर दही दूध घ्या असं तिने म्हणायला पाहिजे होतं, पण ती दही घ्या दूध घ्या म्हणायचं मात्र विसरून गेली. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. तब तब हसती मथुरेच्या, तब तब हसती
साथे निघाली गवळण गोरस म्हणो विसरली. ती गवळण गोरस घ्या म्हणायचं विसरून गेली आणि काय घ्या म्हणू लागली, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या दामोदर घ्या, गोविंद घ्या दामोदर घ्या असं म्हणायला लागली. का बरं? भगवंताला तिने पाहिलं, डोळ्याने त्याला पाहिलं, तो मनात येऊन बसला म्हणून तिच्या वाचेतून तसाच उच्चार निघायला लागला. देखील नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, गोरस व्यक्ती आहे आणि हरी घ्या म्हणते. का बरं अशी म्हणू लागली? देखिला डोळा बैसला मनी, तोच वदनी उच्चारी. डोळ्याने त्याला पाहिलं होतं, तो मनातच येऊन बसला होता म्हणून तिच्या वाचेतून तसाच उच्चार निघायला लागला. गोविंद घ्या, दामोदर घ्या, हरी घ्या या प्रकारची म्हणते. असं म्हटल्यानंतर ज्यांच्या कानावर तो आवाज गेला त्या सर्व मथुरेतल्या स्त्रिया हसायला लागला ना. तव तव हसती मथुरेच्या का नवीनच माल मार्केटमध्ये आला ना. आजपर्यंत असा माल मार्केटमध्ये कधीच आला नव्हता. आज पहिला दिवस की हा माल मार्केटमध्ये आला. त्या पाहू लागल्या, कोण ओरडते? अगं ही तर नेहमीची आपली रंगूबाई. मग आज असं का म्हणते, गोविंद घ्या दामोदर घ्या. ती तसं म्हणते ना, चला आपण तिचीच तशी गंमत करू. म्हणून त्याही मथुरेतल्या स्त्रिया पातेलं घेऊन यायच्या आणि त्या म्हणायच्या, ए रंगूबाई मला 1 लिटर गोविंद दे. दुसरीने म्हणावं 1 लिटर मला दामोदर दे. तिने माप टाकावी घालावी, त्यांनी घेऊन जावं. पण ती एक वेगळ्या स्थितीत रममाण झालेली आहे. व्यापार तिचा लवकरच झाला, सर्व माल तिचा लवकर संपून गेला. मला एक सांगा, आता बाजारात आरोळी आपण कुठपर्यंत मारतो? माल असे बघा, हिच्या जवळचा माल संपला. माल संपल्यामुळे हिची आरोळी बंद पडली. पण ज्या चौकामध्ये ती उभी होती तिथे असताना जो माल संपला तर त्याच चौकात ती तशीच उभी राहिली. पुढे जाईना का मागे येईना, इकडे फिरेना का तिकडे फिरेना, ती तिथेच तशी उभी. बाकीच्या गवळणी पाहतात ही का उभी आहे. जाऊ द्या, काय असेल आपल्याला काय करायचं विचार. काहींना विचारलं का हटकवलं का राग येतो, का मला हटकवले. त्यापेक्षा राग येण्यापेक्षा न विचारलेलं बरं ना. त्या बाकीच्या गवळणी आल्या, आपापला व्यवसाय करताय, दैदूत घेऊन चाललेत पुढे. त्यांचंही दैदूत संपल्यावर त्या 1 तासानंतर तिकडून आल्या. पाहत ही तिथेच उभी आहे. त्यावेळी त्यांना वाटलं भांडण काय, आपण जाताना पाहिले इथंच उभी होती. आपण आता तिकडून आपला दैदूत विकून आलोय तर ही इथंच उभी आहे. ही काय ते थांबली, का जात नाही? काहीतरी समस्या असावी. ही कोणाची वाट पाहते म्हणावं तर तशी लक्षणं दिसत नाही. वाट पाहणाऱ्याची लक्षणं दिसून येतात. 1 अभंग झाला, 2 अभंग झाले, अजून का नाही, अजून का. सारखं त्या वाटेकडे लक्ष असतं. ही कोणाची वाट पाहते म्हणावं तर तसे लक्षणं दिसून येईना. मग ही थांबली का, काहीतरी अडचण निर्माण झाली असावी. म्हणून अशा वेळेला संकटकाळी मदत करणे आपलं कर्तव्य आहे. चला जाऊया, काय समस्या आहे पाहूया. म्हणून त्या बाकीच्या गवळणीच्या जवळ आल्या आणि हिला म्हणू लागल्या, अगे रंगूबाई, अगे रंगूबाई. पण ती वेगळ्या आनंदामध्ये तल्लीन झालेली होती. भगवत दर्शनात ती मुरून गेलेली होती, विरून गेलेली होती. देव भाव हरपला तुझं पाहता विठ्ठल. तो दर्शनाचा आनंद ती लुटत होती. यांनी अनेकदा असे हाकेचे आघात केल्यानंतर ती थोडीशी देहदशेवर आली. देहदशेवर आल्यानंतर अशी कावरी वावरी पाहते आहे
त्यावेळेला ह्या मुलाला कावे रंगूबाई 2 तास झाले आम्ही पाहतो तुला, तू याच ठिकाणी उभी दिसते आहे, पुढे जात नाही का मागे नाही, तू काय ते थांबलीस, माल तर तुझा संपलेला दिसतोय, मग घरी का जात नाही? ही म्हणते जाऊच कशी काय, जाऊच कशी काय म्हणजे अगं वाटेने जायचं ना. ही म्हणते वाटेने जायचं तुमचं म्हणणं खरं आहे, पण वाट कळेल तर जाईल ना. मैं भूली वाटेने जायचं तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण वाट कळेल तर जाईल ना. मग घराला जाण्याची वाटच मी भुलले आहे. मै भूली घर जानी बाट, मै घर जानी बाट भुली, मी घराला जाण्याची वाटच भुललेली आहे. घराला जाण्याची वाट भुलली हो. मग घराला जाण्याची वाट ज्याला कळत नसेल त्याने एक शहाणपणा करावा, काय घरात सोडू नये. बाहेर कुठे गेल्यानंतर परत आपल्या घरी कसं जाता येईल हे भान त्याचं राहिलं पाहिजे. मुलांना बातमी द्यायला लागायला नको का, पोलीस स्टेशनला जायला लागायला नको आमचे बाप हरवले. घर सोडून बाहेर गेल्यानंतर परत घरी कसं जाता येईल एवढ्या रस्त्याची जाण ठेवली पाहिजे. मग तुला घराला जाण्याचा रस्ता जर कळत नाही तर तू घर सोडून इथे आलीच कशाला. ती म्हणते येऊ नाही तर करू काय, याला आग लागली ना, याला म्हणजे पोटा उदरनिर्वाह करता काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे. म्हणून गोरस बेचन आये हाट, गोरस बेचन हाट आये, गोरस विकण्याकरता म्हणून मी बाजाराला आलेले आहे. उदरनिर्वाह करता काहीतरी करायला पाहिजे. इतर सगळी सोंग आणता येतात, याचा आणता येत नाही. याच्यात काहीतरी गोळाभर टाकावंच लागते. कोणी असं संन्यासी जरी झाला तरी त्यालाही दुपारच्या वेळेला किडे तोडतात. काहीतरी टाकलं गेलं पाहिजे. म्हणून उदरनिर्वाह करता पोट भरण्याकरता काहीतरी करायला पाहिजे. या पोटाने सर्वांना जेरी समले, सर्वांना मीत बरंच आहे बरं का. विती एवढेसे पोट केवढा बोभाटता याचा. तुका म्हणे पोटे केली विटंबना, दीन झाला जना किंवा भागी. या पोटा कारणारे काय न करीजे, या पोटा करता काय काय करावं लागते, काय काय करत नाही माणसं. सगळ्या हालचाली सगळे जे प्रकार दिसून येत आहेत याच्या करता माझं असं एक स्पष्ट मत आहे बरं का. जर माणसाला पोट नसतं ना तर माणसं दगडासारखी एका ठिकाणी बसून राहिली असती, कोणीच काही हालचाल केली नसती.
पण याच्याकरता हालचाल करावं, किती आळशी मनुष्य असला, किती आळशी असू द्या, तो भले दुकान चालवणार नाही, नोकरी करणार नाही, गुरवणार नाही, शेती पाहणार नाही, काही जरी नाही केलं तरी याच्याकरता 4 घर भीक तरी मागितल्याशिवाय राहणार नाही. याच्या करताच सगळी हालचाल आहे. हमारे कबीर साहब कहते हैं, ये पेट बड़ा विचित्र है, इसने सबको धोखा दिया है, किसी को छोड़ा नहीं. ये पेट बड़ा बाबा सबको लगा दिया धोखा. इसने सबको धोखा दिया है, किसी को छोड़ा नहीं. देख सन्यासी, देख फकीरा, घर घर मांगे टुकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठे, पीछे पेट का लकड़ा. यही पेट के खातर आदमी मुलुक मुलुक सब फिरते. या पोटा करता कोण कुठं जातो, कोण कुठं जातो, कोण कुठं जातो. तुमच्या पुष्कळ घोषणा आहे, सुंदर मुंबई, मराठा मुंबई, पण कसल्या नुसत्या घोषणाच आहे. सर्व बंगाल्यांनी भरत चालली, तुम्ही चालले बाहेर. याच पोटा करता कोण कुठे जातं, कोण कुठे जातं, कोण हालचाल करायला लावतं. ती म्हणते काहीतरी निर्वाह करता केलं पाहिजे. मनुष्याने आपल्या उदरनिर्वाह करता काहीतरी कष्ट करायचे, व्यवसाय करावा, आईत खावा असू नये, कष्ट करावेत आपल्या निर्वाह करता, कुटुंब धारणे करता, न्याय्य मार्गाने धर्मनीतीपूर्वक आपल्या जीवनाची वाटचाल करा, व्यवसाय करा. म्हणून ती म्हणते पोट भरण्याकरता काहीतरी करायला पाहिजे ना. म्हणून गोरस बेचन आये हाट, गोरस विकण्याकरता मी बाजाराला आले. ठीक आहे, हे काय तुझं चुकीचं नाही, योग्य, तू व्यवसाय करण्याकरता म्हणून मी ते बाजारात आलेले, हे काही चुकीचं नाही. पण तू एक ध्यानात ठेवायला पाहिजे तो ना. मग आपण घरून निघालो आणि पूर्वेकडे असं चाललो, पुढे गेल्यानंतर एक चौक लागला, त्या चौकातून डाव्या बाजूला वळलो. पुढे गेल्यानंतर एक पेट्रोल पंप लागला, तिथून उजव्या बाजूला वळलो. पुढे गेल्यानंतर मग डाव्या चाळीमध्ये आपण शिरलो. अशी खानाखुणा ध्यानात ठेवून यायला पाहिजे होतं की परत त्या खानाखुणानुसार आपल्याला घरी जाता येईल. मग तू का ध्यानात ठेवलं नाही? ती म्हटले हे मी ध्यानात ठेवलंही होतं. मग झालं काय? मध्ये रस्त्यातच भानगड झाली. काय भानगड झाली? रस्त्यातच मनाला मोहून घेणारा, वेधून घेणारा असा मला भेटला. त्याला मी पाहिलं आणि त्याला पाहिल्यापासून हे सगळं प्रकरण विस्मृतीचं झालेलं आहे. मला काहीच आता समजून येत नाही, सर्व मी विसरून गेलेले आहे. बाकीच्या म्हणला मनाला मोहून घेणारा असा कोण भेटला ग? त्याचं नाव सांगते का? तर मनाला मोहून घेणारा कोण भेटला याचं नाव ती अभंगाच्या दुसऱ्या चरणारे मनमोहन लाल,
त्याचं नाव सांगते का ती म्हणते सांगते तर चांगला तर मला माहित आहे. त्याला कोणी कन्हैया म्हणतात, कोणी नंदाचा लाल म्हणतं, कोणी त्याला गोपाल म्हणतं. त्याला मी पाहिलं आणि तेव्हापासून मी सर्व विसरून गेलेले आहे. कान्हा रे मनमोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल. कान्हा मनमोहन लाल गोपाल देखे सबही बिसरू. त्या कन्हैयाला गोपाल गोविंद कुणी काय काय म्हणतं, त्याला वेगवेगळे नाव. असं त्याला मी पाहिलं आणि त्याने माझं मनच मोहून घेतलं. त्याचं स्वरूपच असं आहे, मनाला मोहून घेणार, मनमोहन मुरली. मला खेचून घेणं, वेधून घेणं, अशी फार मोठी ताकद त्याच्या स्वरूपात आहे. वेधी आणि कास ऐसा जया अंगी कस. आणि पाहिल्यानंतर वेध लागण्याकरता किती तास लागतात? निमिष न लगे मन वेधिता, एवढी तुझी स्वरूपता. असं भगवंताचे ते सौंदर्य, तो मनाला मोहून घेणारा, खेचून घेणारा नंदाचा नंदन तो पाहिला आणि त्याने माझं मनच पाहिला. नंदाचा नंदन तेने वेधिले मन. नंदाचा नंदन तुम्ही पाहिला आणि त्याचे माझं मनच वेधून घेतलेलं आहे. आणि एक लक्षात घ्या, आपले सगळे व्यवहार सुरळीत केव्हा चालतात? मन जागेवर असलं तर. आणि मन जर जागेवर नसलं तर आपला कोणताच व्यवहार सुरळीत होत नाही. काहीतरी चूक होतेच, गडबड काहीतरी होतेच. मग दुसरं आपल्याला काय म्हणतो माहिती, हे अरे काय करतोस, काय तू जागेवर आहे का? मग तिथंच आहे, जागेवर आहे का कसं काय म्हणतो? म्हणजे शरीराने तू जाग्यावर आहे पण मनाने जाग्यावर नाही. म्हणून त्याचे व्यवहार सुरळीत होत नाही, विस्कळीत होता. तेव्हा ही म्हणते मनाला मोहून घेणार तो नंदाचा नंदन पाहिला. त्याने माझं मनच मोहून घेतल्यामुळे, ज्या मनावर सर्व अवलंबून आहे ते मनच मोहून घेतल्यामुळे मला रस्ता कळेन असा झालेला आहे. मी सर्व विसरून गेलेले आहे. मग जाऊच कशी काय? हरिने माझे हरे जाऊ मी. हरिणे माझे हरिणे चित्त, भार वित्त विसरले आता कैसे जाऊ. म्हणून मी हे सर्व विसरून गेलेले आहे. सबई विसरू देखे गोपाल. त्यावेळेला बाकीच्या गवळणी म्हणाल्या, ठीक आहे, नाही तुला समजत, नको जाऊ घराला, पण नीट तरी उभी राहा असेल की नाही. तिची उभी होती ती कशी होती माहितीये का? अशी एका पायावर, एकाच पायावर एक पाय असा वर धरलेला आणि एकाच पायावर उभी होती. या जेव्हापासून पाहतात तेव्हापासून ती एकाच पायावर. त्यावेळेला बाकीच्या गवळणी म्हणलेल्या, नाही तुला रस्ता कळत, नको जाऊ, पण नीट तर उभी असेल की नाही, पायावर धरलाय कशाला. म्हणजे मग टेकू कुठं? टेकू कुठं म्हणजे एवढी जागा आहे ती म्हणते तुला दिसते जागा, पण मी वेगळं पाहते.
आहे, काय वेगळं पाहते, हे ती अभंगाच्या 3ऱ्या चरणात कहा पगडारू देखे टेकूच कुठं, कहा पग डारू, कहा म्हणजे कुठे, पग म्हणजे पाय, डारू म्हणजे टाकू, कुठे टाकू, कुठे ठेवू सांग, एवढी जागा आहे ती. हे म्हणते तुला दिसते जागा, पण मी देखे अनेरा, अनेरा देखे, अन्य पाहते आहे, वेगळं पाहते आहे. आणि तुला काय वेगळं दिसते, म्हणजे ज्याला मी पाहिलं, जो माझ्या मनात येऊन बसलाय, तोच मला जिकडे तिकडे दिसतो आहे. देखे तो सब वही नाही घेरा, मी पाहायला जाते तर सर्व त्यानेच घेरले दिसते. जिकडे तिकडे जहां तहां मैं उसी को ही बंसी बजाने वालों को ही देख रही हूं. मी त्याला तिकडे तिकडे पाहते, इथे तो तिथे तो. मग तू सांग त्याच्यावर पाय ठेवू, कहा पगडारू देखे. एक लक्षात घ्या, हा औपनिषदिक सिद्धांत आहे. ज्याला भगवंताचं दर्शन घडत असतं त्याला सर्व ठिकाणी परमात्माच दिसू लागतो. हा शास्त्रीय सिद्धांत आहे, औपनिषदिक सिद्धांत आहे. आदौ ब्रह्मा अहमस्मित्यनुभव उदिते खल्विदम ब्रह्म पश्चात. अगोदर मी ब्रह्म असे अनुभूती आली की त्याला सर्वत्र ब्रह्मदर्शन, सर्वत्र परमात्मा दिसू लागतो. पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे, देखती जे डोळे रूप आपुले ते खेळे. तो जिकडे तिकडे दिसत असतो. होईल झाला अंगे देव जो आपण, तयासी हे जन अवघे देव. जो आपण अंगे देव झाला, तयासी हे अवघे जन देव होईल, असा याचा अन्वय. जो आपण अंगाने देव झालेला आहे त्याला सर्व जग ब्रह्मरूपाने, परमात्मा रूपाने दिसू लागतं. अलीकडे आपल्या संप्रदायामध्ये घुसखोरी झाली, बर घुसखोरी अशी झाली, असे काही लोक आपल्या संतांच्या सिद्धांतानुसार वेगळं काही लोकांना सांगू लागलेले आहेत. आमच्याकडे तुम्ही या, आम्ही तुम्हाला 5 मिनिटात ब्रह्म साक्षात्कार करून देतो. 5 मिनिटात ब्रह्म साक्षात्कार. किती पिणारा असू द्या, किती खाणारा असू द्या, काही करणारा असू द्या, पण आमच्याकडे या की तुम्हाला 5 मिनिटात साक्षात्कार. ठीक आहे, असू शकते योग्यता. 5 मिनिटे कशा लागायला पाहिजे, एका क्षणात योग्यता येऊ शकते. मुकुंद राजा आणि जयदेव म्हणजे आपल्याला माहिती सर, एका क्षणात देखील साक्षात्कार करून देण्याची क्षमता असू शकते. 5 मिनिटाची गरज नाही. पण एक लक्षात घ्या, साक्षात्कार झालं याची कसोटी काय आहे. कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत, त्याची ही कसोटी आहे की सर्वत्र ठिकाण बाप रखमादेव विठ्ठल सकळ, ही त्या साक्षात्काराची कसोटी आहे. ज्ञानोबरांनी तो पाहिला होता. योगिया दुर्लभ तुम्ही देखीला साजने, म्हणून त्यांना सर्व ठिकाणी तो विठ्ठल जडीस्थळी दिसू लागला. पण हा 5 मिनिटाचा साक्षात्कार झाल्यानंतर मग मात्र द्वेषच द्वेष दिसून येतो. हा संतो तसा, याला काय येते त्याला काय येते, तो महाराज काय हा महाराज काय, आमच्याकडे या विठ्ठल विठ्ठल. हे थोतांड आहे, हे लबाड आहे. साक्षात्काराची ही कसोटी आहे. तो साक्षात्कार ज्याची योग्यता अंतकरणाची तयारी होते त्याला होऊ शकतं. मी सांगितलं, जन्मच्या जन्म घालवतात साधना करता करता. कितीतरी तपोदुर्गे ओलांडीत, क्रतुकोटी ओवांडीत, उलथोने सांडीत कर्मवल्ली.
कितीतरी काळ साधना जन्मच्या जन्म केली जाते. माऊलींनी म्हटलंय ना, मागे बहुता जन्मी विक्षेपाची पाणी वेळे झाडली. अनेक माझे जन्म घेत घेत ही साधना करत करत आलो. त्यावेळेला कुठे घडतं? इथे काहीच न करता, काही खाऊन काही पिऊन कसं काय साक्षात्कार होत? हे थोतांडायला बाडी आहे, तुकोबारांना ही अमान्य गोष्ट आहे. तेव्हा साक्षात्कार होण्याकरता जीवनाची साधनेची तयारी तितकी घडली गेली पाहिजे. तो साक्षात्कार हा झाल्यानंतरच हे सर्वत्र दर्शन घडतं. आपल्याला एक मोठा पुरावा देतो आपल्या संप्रदायातला. जोपर्यंत नामदेवरायांना ही अनुभूती आली नव्हती, तोपर्यंत नामदेवरायांना देवातही देव दिसू शकला नाही.